मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमधून माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. केळी सिरीजमधील म्हणजे केळी लागवड ते काढणी या सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे. व्हिडिओचा विषय आहे केळी लागवडीसाठी कंद बेस्ट आहेत की टिश्यू कल्चरची रोपं. भरपूर मोठा चर्चेचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतील. प्रयत्न करेल की तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देईल आणि हा देखील प्रयत्न करेल की तुमच्या सवडीनुसार व्हिडिओ छोटा बनवण्याचा. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चला तर सुरुवात करूया. कंद की टिश्यू कल्चरची रोपं. पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, खास केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण केळी लागवड ते काढणी अशी संपूर्ण माहिती असलेलं शेड्यूल घेऊन आलो आहोत. हे शेड्यूल PDF स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती मिळणार आहे. जवळपास 60 ते 65 पानांचं हे शेड्यूल असणार आहे. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. म्हणजे केळी लागवड कशी करावी, कुठली व्हरायटी निवडावी, खतं कुठली टाकावी, पाणी, फवारण्या, खतं, तणनाशक सर्व A to Z माहिती आहे. जवळपास 60-65 पानांचं शेड्यूल आहे. माझा जवळपास 9 ते 10 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये मी टाकलेला आहे. शेड्यूल खरेदी करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे, तिथून तुम्ही हे खरेदी करू शकता. किंवा शेड्यूलबद्दल काही प्रश्न असतील तर थेट मला व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही मेसेज करू शकता. सकाळी 9 ते सायंकाळी 6च्या दरम्यान. आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस देखील शेड्यूल आहे. इतर पिकांचे शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध नाहीत. बरेच शेतकरी काय म्हणतात की या पिकाचं आहे का त्या. बघा, मी ज्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याचं शेड्यूल तुम्हाला देऊ शकतो. सर्वांचं शेड्यूल मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे मोजक्याच पिकांवरती आपण काम करणार आहोत आणि शेतकऱ्यांना बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूचना समाप्त झालेली आहे. तर आपल्या मुख्य विषयावरती येऊया. कंद की टिश्यू कल्चरची रोपं. केळीची लागवड करताना पारंपरिक कंद ज्याला आपण सकर्स असं म्हणतो आणि आधुनिक ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चरची रोपं ज्याला आपण म्हणतो, ह्या दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो. अजून देखील कंदाची लागवड भरपूर होते बरं का. तुम्ही जळगाव भागामध्ये गेला तर तिथले एक तज्ज्ञ होते, त्यांच्याबरोबर माझी मुलाखत सुरू होती. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडेच फक्त टिश्यू कल्चरची रोपं वापरली जातात, आमच्याकडे सर्रास शेतकरी कंद वापरतात. परंतु हळूहळू टिश्यू कल्चरचा देखील खूप मोठा वाटा वाढत आहे. आजच्या काळात आधुनिक व्यापारी शेती आणि मजुरांची वाढती मजुरी, बदलत्या हवामानाचा विचार करता जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्यासाठी योग्य पद्धत निवडणं गरजेचं आहे. कंद लागवड सुरू झालेला खर्च जरी कमी असला तरी रोगराई काढणीच्या वेळी अनेक अडचणी येतात. त्यामुळे आजकाल बहुतांश यशस्वी शेतकरी टिश्यू कल्चर रोपांचाच वापर करत आहेत. या दोन्ही पद्धतींमधील नेमका फरक काय असतो आणि कुठली पद्धत चांगली हेच मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अनुभव असेल ना, म्हणजे सारांश सांगायचा झाला तर तुम्ही कंद लागवडीचा ट्राय करा. पण अनुभव नसेल, तुम्ही नवीन केळी उत्पादक शेतकरी आहे, डोळं झाकून चांगल्या दर्जाची टिश्यू कल्चरची रोपं वापरा. आता चांगल्या दर्जाची म्हणजे कुठली वापरायची हे आपण सिरीजमध्ये सांगतोय. आपले आधीवरचे आणि नंतरचे व्हिडिओ पहा. जवळपास 16 ते 17 व्हिडिओ आपण केळी लागवड ते काढणी या सिरीजचे टाकणार आहे कृषी डॉक्टर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. एक चार्ट मी या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणजे कंद लागवड आणि टिश्यू कल्चर ह्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला समजून यावा म्हणून मी या ठिकाणी एक चार्ट बनवलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर मी बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण ही माहिती 100% तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे. मुद्दा आहे आणि कंद आणि टिश्यू कल्चर. मुद्दा काय आहे? रोपांची निर्मिती. बघा, शेतातील जुन्या बागेतूनच तुम्हाला कंद घ्यावे लागतात आणि प्रयोगशाळेत म्हणजे जी टिश्यू कल्चरची रोपं असतात ती 100% प्रयोगशाळेमध्ये तयार केली जातात. एका टिश्यूपासून त्या ठिकाणी रोपं तयार होतात. म्हणजे एका पानापासून तुम्ही लाखो रोपं तयार त्या ठिकाणी करू शकता. सुरुवातीचा खर्च जर बघितला मित्रांनो तर कंद सहज उपलब्ध असतात, त्यामुळे खर्च खूप कमी आहे. पण तुम्हाला टिश्यू कल्चरच्या रोपांना जवळपास ती रोपं लॅबमध्ये वाढवलेली असतात. जवळपास 7, 8, 9 महिन्यांची रोपं ती असतात. त्यामुळं तुम्हाला थोडे पैसे त्याला जास्त मोजावे लागतात. इथे एक्झॅक्ट मी कंद कितीला मिळतो, रोप कितीला मिळतो सांगणार नाही. मार्केटमध्ये खूप व्हेरिएशन आहे. मग लोक कमेंट करायला लागतात की आमच्याकडे एवढं, तुमच्याकडे तेवढं. तुम्ही मार्केटमध्ये विचारून घ्या. रोगराईचा धोका जर बघितला तर सोंडकीड आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला कंद लागवडीमध्ये जास्त दिसून येतो. पण तुम्हाला सुरुवातीच्या निर्जंतुकीकरण केलेले असल्यामुळे CMO सारखं म्हणजे टिश्यू कल्चरमध्ये तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये येत नाही असं नाही, परंतु ॲज कम्पेअर टू कंद लागवड तुम्हाला टिश्यू कल्चर रोपामध्ये रोगराई खूप कमी दिसून येते. वाढ आणि काढणी ह्याचा जर विचार केला तर झाडांची वाढ मागे पुढे होऊ शकते, माल टप्प्याटप्प्याने निघतो. म्हणजे एकदाच हार्वेस्टिंग येणार नाही, कारण कंद जिथून आपण घेतलेले असतात ते देखील झाडं पुढं मागं असतात.
पण तुम्हाला टिश्यू कल्चरमध्ये एक युनिफॉर्म हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, एक सोबत एका सकट म्हणजे जवळपास 85-90% तर काढणी एक सोबत येते, तुम्ही प्लॉट चांगला सांभाळा तर. उत्पादन क्षमता जर बघितली तर सरासरी म्हणजे ॲव्हरेज उत्पादन असतं, परंतु 95 ते 98 झाडांना हमखास घड येतो आणि 20 ते 25% जास्त उत्पादन निघतं कंद लागवडीपेक्षा. कुठं? टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये. पिकाचा कालावधी जर बघितला मित्रांनो तर पीक तयार होण्यास जास्त वेळ लागतो, परंतु टिश्यू कल्चरची रोपं पक्व होण्यामध्ये खूप कमी कालावधी लागतो. म्हणजे कंदापेक्षा टिश्यू कल्चरच्या रोपांची हार्वेस्टिंग तुम्हाला चांगली झालेली दिसून येते, कारण ऑलरेडी चांगल्या दिवसांची रोपं ती असतात. खोडवा पीक आणि दुसरं पीक म्हणजे खोडवा जास्त यशस्वी होत नाही, उत्पादन कमी असतं, परंतु टिश्यू कल्चरमध्ये तुम्ही अतिशय बेस्ट पद्धतीचे खोडवे म्हणजे 2 खोडवे तर तुम्ही 100% घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही माहिती आहे. हे कंपॅरिझन प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे असलं पाहिजे. उगाच बघा करायचं म्हणून करायचं नाही, एक गोष्ट का करायची नाही ह्याची 100 कारणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. उगाच हे करत नाही म्हणून मी करत नाही असं नाही. कंद लागवड का करू नये ह्याचं एकदम शास्त्रशुद्ध पद्धत तुमच्या माहिती असणं गरजेचं आहे. काय निष्कर्ष काढला आपण याच्यामधून? बघा, दर्जेदार उत्पादन आणि जास्तीत जास्त आर्थिक नफ्यासाठी सुरुवातीला रोपांचा खर्च जरी थोडा जास्त वाटला तरी शेतकऱ्यांनी, असं मला वाटतं बरं का, टिश्यू कल्चर रोपांचीच निवड करावी. एक समान वाढ, मजुरी व वाहतूक खर्चात होणारी बचत आणि सलग 2 वर्षे यशस्वी खोडा घेता येत असल्याने हा सुरुवातीचा वाढीव खर्चात भविष्यात खूप चांगला रिटर्न देणारा निर्णय असू शकतो. बरं, हे होतं माझं मत. तुम्हाला काय वाटतं की केळी लागवडीसाठी कंद वापरावे की टिश्यू कल्चरची रोपं? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवर्जून एकदा आपलं केळी पिकाचं लागवड ते काढणी हे शेड्यूल खरेदी करा. मित्रांनो, फक्त PDF मी तुम्हाला देत नाही, तर तुमचा प्लॉट निघेपर्यंत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तर आपण व्हॉट्सअपवरती देतोय आणि आपल्या पुढचे पण काढणीपर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण व्हिडिओ जरी तुम्ही बघितले तरी तुम्ही स्वतः एक्सपर्ट होऊन जाल. ठीक आहे, चला तर मग, धन्यवाद.